ब्रेक नंतर मी मराठी विशेष हे पाप कोणाचं मध्ये सर्वांचं तुम्हा पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट जाऊया माधव भंडारी सरांकडे। माधव भंडारी सर, ज्या प्रकारे जयंत पाटील सर म्हणत होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक शिलकीचा अर्थसंकल्प मांडला, महाराष्ट्र जे आहे ते विकासाच्या प्रगतीपथावर त्यांनी नेऊन ठेवलं, पण ज्या प्रकारे तुम्ही आरोप करताय की अडते असू दे किंवा आणखीन काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही अजूनही तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये, ती सुदृढ झालेली नाहीये, पण महागाई जी आहे याच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय। महागाई रोखण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पावलं उचलावी लागतील याच्याबद्दल तुमच्याकडनं माहिती हवी आहे। पाटील साहेबांनी जे काही राज्याचा शिल्की अर्थसंकल्प, राज्याची प्रगती वगैरे सगळा उल्लेख केला, त्याच्याबद्दल स्वतंत्र चर्चा करावी लागेल। तो काय आजच्या चर्चेचा स्कोप नाहीये आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा आपल्याकडे नाहीये। त्यांनी एक जे सांगितलं, वेगवेगळ्या समाज कल्याणकारी योजनांचा फायदा झाला आणि सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असा एक त्यांनी दावा केला। त्या सर्वसमावेशक विकासाचं अत्यंत खूप स्वच्छ मांडणी, यांचा जो अत्यंत लाडका कार्यक्रम होता अन्न सुरक्षा योजना, त्या अन्न सुरक्षा योजनेच्या कायद्याच्या प्रस्तावनेत आलेलं आहे की 72% लोकसंख्या यामध्ये आणावी लागते, की 72% लोकसंख्या या देशामध्ये गरिबी रेषेच्या आसपास आहे, खाली किंवा आसपास आहे। म्हणजे 10 वर्षाच्या सर्वसमावेशक विकासानंतर जर 72% लोकसंख्येला गरिबी रेषेच्या आसपास पोहोचवण्यात हे यशस्वी झाले असतील तर त्यांची विकासाची एकंदर कामगिरी काय आहे आपल्या लक्षात येतं। विषमतेची दरी या देशामध्ये किती वाढली त्याचा अनुभव आपण घेतो, पण तोही चर्चेचा आजचा स्कोप नाही, म्हणून मी त्याच्यात फार तपशिलात जात नाही। मुद्दा जो आहे तो महागाईचा आहे। कांद्याच्या बाबतीत जे आता कांद्याचे दर वाढल्याबद्दल जयंतराव पाटील सांगतात, हा वाढलेला दर ग्राहकाला लागू झालाय। कांदा वाढलेला त्याचा फायदा कांदा उत्पादकाला कधीच मिळाला नाही। जेव्हा 100 रुपये किलो कांदा झाला तेव्हा सुद्धा कांदा उत्पादकाच्या हातामध्ये पैसा येत नव्हता, शेतकऱ्याची लुबाडणूकच होत होती। हे सरळ सरळ अडते आणि आत्ताचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्याच तक्रार करतायत। महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या पुन्हा पुन्हा सांगतायत आणि या सगळ्या समित्या 99% समित्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात आहेत, त्या ह्याच्याबद्दल तक्रार करतायत आणि राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही, हाही त्यांचा आक्षेप आहे। आणि म्हणून कांद्याची दरवाढ करून घेण्याचं काम जे चाललंय, पाटील साहेबांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने। ते जे म्हणाले की आता तर सुरुवात आहे, अजून पुढे पुष्कळ काय होणार आहे, तर आता तर सुरुवात आहे। हे जर अडत्यांचं आणि माथाडी नेत्यांच्या संगनमतातून करून दाखवलेला सुरुवात असेल तर भविष्यात काय काय होऊ शकतं याचा कल्पना करायला खूप प्रतिभा लागेल। मात्र माधवजी, कुठेतरी असं वाटत नाही का की नियंत्रण शेवटी मी काय मुद्दा मांडला की आता महागाई होते ती अडते आणि माथाडी कामगारांमुळे, आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झाली ती दिल्लीतल्या काँग्रेसच्या सरकारमुळे। हे एवढं सामान्य लोक, भंडारी साहेब फार हुशार आहेत, त्यांना कळतं। आपण फॅक्ट्सवर यायला पाहिजे की आपल्याला या संकटातनं कसं देशाच्या महागाईत होरपळलेल्या जनतेला बाहेर काढायचं, आणि फार आशेनं भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतं दिली आहेत। त्यामुळे माथाडी कामगारांच्या आणि अडत्यांच्यावर येण्याची गरज नाही, आता सोल्युशन्स काढायचा तुमचा टाईम आहे। आणि तो सोल्युशन काढण्यासाठी या देशात नरेंद्र मोदींना देशातल्या महागाईवर काहीतरी जालीम उपाय काढावाच लागेल। त्याच अपेक्षेनं या देशातल्या जनतेने तुम्हाला मतं दिलेली आहेत। म्हणजे थेट विचारायचं तर माधवजी, तुम्ही सांगाल का की खरोखरच सर्वसामान्य ग्राहकांसाठी महागाई कमी झालेले अच्छे दिन खरोखरच येतील का? नक्कीच येतील, कारण काल अरुण जेटलीने ज्या काही उपाययोजनांची घोषणा केली त्याच्यामध्ये जसं कांदा बटाट्याचे दर वाढले तसे डाळींचे दर वाढले, सगळ्या अन्नधान्यांच्या वस्तूंचे दर वाढलेले नाहीत, काही ठराविक वस्तूंचे दर वाढले। त्या ज्या वस्तू आयात करता येतील किंवा ज्यांचा साठा मोकळा करता येईल तो अडकवून न ठेवता केंद्र सरकारकडे असलेला सगळा साठा बाजारात आणण्याची तयारी सरकारने चालवलेली आहे। कांद्याच्या बाबतीत मात्र राज्य सरकारची भूमिकाच महत्त्वाची राहणार आहे, बटाट्याच्या बाबतीतही राज्य सरकारचीच भूमिका महत्त्वाची राहणार आहे, कारण कांदा महाराष्ट्रात आहे, बटाटा उत्तर प्रदेशचा आहे। दोन्ही ठिकाणी आमची सरकारं नाहीत आणि दोन्ही ठिकाणी लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे या सरकारमधले नेते कमालीचे अस्वस्थ आहेत। त्यांना या भाजपच्या सरकारच्या विरुद्ध नवं असंतोष कसा पैदा करायचा याचं राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय। आपण हेही विसरता कामा नये। आपण जेव्हा जनतेच्या प्रश्नांची चिंता करतो, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत असं म्हणतो, त्याच वेळेला राज्यामध्ये सत्ताधारी असलेले पक्ष सुद्धा कसे वागतात हेही आपण जनतेसमोर ठेवलं पाहिजे।
कारण जर या कांद्याच्या विषयामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप वेळीच केला असता, अजून केलेलं नाहीये. त्यांच्याच कृषी उत्पन्न बाजार समित्या सांगतायत तरी करत नाहीयेत, कारण कांद्याचे दर वाढत राहणं हे त्यांना आपल्या राजकारणासाठी सोयीचं वाटतंय. मला वाटतं राजीवजी तुम्ही आजच्या नाही, सामन्याचे मला थर्ड अंपायर असं आहे म्हणजे की हे जे जसं- चाललेलं दोन राजकीय नेत्यांमध्ये महागाईवरून माझं म्हणणं आहे की जसं जयंतराव म्हणाले की तुम्हाला एक गव्हर्नमेंट आली, त्यांच्याकडे मॅन्डेट आहे, तुम्हाला कोणाचीही जरूरत नाही आहे की जयललिता तुम्हाला काही आपले गॉन्टलेट्स फेकेल. तुमच्याकडे 10 सीट्स 12 सीट्स वरती आहे. यू आर फार अबाव दी सिम्पल मेजॉरिटी. आता जसं यांनी सांगितलं की माझं म्हणणं हे आहे की 30 days इज अ टू शॉर्ट पिरियड. फर्स्ट त्यांना स्टेबिलाइज व्हायला पाहिजे, त्यांना आपले सेक्रेटरीज येतील. दे हॅव टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द प्रॉब्लेम अँड दॅट इज वन. नंबर 2 जसं त्यांनी म्हटलं की आपल्या याच्यामध्ये दुसरा जो हे आहे की जेव्हा आपली फूड ग्रेन्सच्या प्राइसेस वरती जातात आणि आपण बघतो प्राइस राईज इज नथिंग बट इन्फ्लेशन, तर याच्यामध्ये मार्केटला फ्लड करून टाका इम्पोर्ट करून फूड ग्रेन्सनी. पण त्याच्यामध्ये काय आहे साहेब, त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम हे आहे की आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सगळ्या ट्रेडेबल कॉमोडिटीजमध्ये द मोमेंट तुम्हाला असं वाटतं की इंडिया इंटरनॅशनल मार्केटमध्ये येते फूड ग्रेन्स परचेस करायला, सगळ्या फूड ग्रेन्स हे वर्ल्डचे जे मोठे मोठे ट्रेडर्स आहे हे कॉर्नर करतात. तुम्हाला सांगतो सर्वात मोठा ट्रेडर ज्यांनी फक्त ट्रेडिंगमध्ये ज्यांनी पैसा बनवला आणि वर्ल्डचा रिचेस्ट माणूस बनला, ज्यांनी अमेरिकेमध्ये डिफॉल्ट्स केले टॅक्सेसमध्ये, मार्क रिच. कुठे राहतो कोणाला माहिती नाही, पण वन ऑफ द बिगेस्ट ट्रेडर होता आणि त्याची हीच कामं होती. इथे प्राईस हे झाली. तर म्हणून पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं की वी हॅव टू अंडरस्टँड की याची प्रॉब्लेम काय आहे. सेकंडली यू हॅव टू गिव्ह देम टाईम. त्यांना आपली माणसं तिथे नोंदवावी लागेल, सेक्रेटरी सगळे येतील. वन्स त्यांना ती प्रॉब्लेम कळली की दुसरा एक उपाय हे आहे की फ्लड द मार्केट विथ फूड ग्रेन्स, सो दॅट त्याच्याने अगर तुम्ही मार्केट अगर फ्लड केलं तर प्राइसेस खाली जातात. आणि जसं आपण तिसरं म्हणतोय, RBIच्या हातामध्ये काही नाही हो. ती एकच बंदूक आहे रघुराम राजनच्या याच्यामध्ये, तीच ती बुलेट चालवतील की आम्ही इंटरेस्ट रेट्स आम्ही वाढवतो. त्याच्या याने इन्फ्लेशन आपण बघितलं 12 वेळा त्यांनी केलं पण काही उपाय त्याचा झाला नाही. तर आता याच्यामध्ये वी हॅव टू गिव्ह टाईम अँड वी हॅव टू सी की यस ते करू शकतात. कारण जसं दुसरं त्यांनी म्हटलं टीका कोणाची करायची नाही. जे त्यांना काम करायचं होतं त्यांनी ते 10 वर्ष केलं. नरेंद्र मोदींना सिम्पल मेजॉरिटी मिळाली. 5 वर्ष तुमच्याकडे काम करून दाखवा, नाही तर 5 वर्षानंतर ही सरकार परत तुम्हाला पण बाहेर उखडून फेकेल. पण माझं म्हणणं हे आहे की इट इज अ टू शॉर्ट टाईम. अजून ही हॅज टू बी गिवन सफिशियंट टाईम स्टेबलाइज व्हायला, टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. थोडा त्यांना वेळ द्यायला पाहिजे. अच्छे दिन आणण्यासाठी मोदी सरकारला वेळ दिला पाहिजे. जयंतरावांनी सुद्धा मगाशी खरं तर एक समंजस भूमिका सुरुवातीलाच मांडलेली की खूप कमी वेळ आहे, 1 महिना म्हणजे. आता राजीवजी सुद्धा तेच म्हणालेत. माधवजी, मात्र एक प्रश्न अनेकदा अनेकांच्या मनात निर्माण होतो. खरं तर राजकीय विरोधकांच्या मनात जास्त तीव्रतेने ते बोलून दाखवतात की भारतीय जनता पक्ष जरी सर्वसमावेशक राजकारण करून आता सत्तेवर आल्याचा दावा करत असला तशा राजकारणामुळे, तरीसुद्धा जे साठेबाज आहेत, जो वर्ग यासाठी कारणीभूत मानला जातो, त्यांच्या विरोधात त्या पद्धतीची कठोर पावलं खरोखरच उचलली जातील का? मला असं वाटतं की पाटील साहेबांनी आणि आता जसं दोघांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ह्याच्यासाठी काही दिवस वाट बघितली पाहिजे. ही पावलं उचलली जात आहेत की नाही याच्या निष्कर्षावर येण्यापूर्वी. अरुण जेटलींनी काल अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं की साठेबाजांवरती कारवाई करा. साठेबाजांवरती कारवाई करण्यासाठी, नफेखोरांवरती कारवाई करण्यासाठी त्यांनी काही कडक सूचना दिल्या. पुन्हा इथे प्रश्न येतो राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधाचा. शेवटी या सूचना दिल्यानंतर सुद्धा त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम राज्य सरकारांचं आहे. ते राज्य सरकार त्या पद्धतीने वागतात की नाही हे बघायला सुद्धा आपल्याला वेळ दिला पाहिजे, आपल्याला सवड दिली पाहिजे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आग्रह केल्यानंतर हस्तक्षेप करून कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रातलं सरकार सोडवणार आहे की नाही हे बघायला आपल्याला त्यांना संधी दिली पाहिजे. तशीच संधी आपल्याला सगळ्यांना द्यावी लागेल. आणि हा प्रश्न एका दिवसात 10 दिवसात सुटणारा नाही. पण आपल्याला दिलेला मॅन्डेट जो आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला जनादेश आहे आणि महागाई कमी करणं, महागाई रोखणं हा आमचा सर्वोच्च प्राथमिकतेचा मुद्दा आहे, हे नक्की आहे. दुसरं जसं हे म्हणाले की लॉजिस्टिक्समध्ये आपल्याकडे अजूनही ते नाही आहे, खूप वेस्टेज होते आपल्याकडे. तर ती जी चेन आहे ती आपण कंप्लीट नाही करू शकलो. इंडियामध्ये पण खूप मोठ्या इंडस्ट्रियल हाऊसेसनी म्हटलं होतं डायरेक्ट फ्रॉम फार्म टू द कस्टमर, पण ते अजून एवढं हे नाही झालं. आणि दुसरं जे मोदी सरकारने सांगितलं की रिटेलिंगमध्ये आम्ही फॉरेन ब्रँड्सला अलाव नाही करणार, तो एक फार चांगला डिसिजन आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला हे देतो. आपल्या इंडियामध्ये जे छोटे किरकोळ व्यापारी आहे, तुम्ही त्यांना ते इंटरेस्ट जेव्हा बँकेकडनं लोन घेतात त्यांना 12% लोन ऑफ इंटरेस्टवरती लोन मिळतं, तेव्हा तो आपलं दुकान चालवतो पुड्या बांधतो.
मोठी जी मल्टीनॅशनल कंपनी इंडियामध्ये आली त्यांना 1% रेट ऑफ इंटरेस्टवर पैसा मिळतो वर्ल्डमधून. तर जोपर्यंत तुम्ही लेवल प्लेईंग फील्ड त्या इंटरनॅशनल ब्रँडला, त्या कंपनीला आणि किरकोळ व्यापाऱ्यांना पण अगर तुम्ही 1% रेट ऑफ इंटरेस्टवरती अगर तुम्ही त्यांना पैसा दिला तर मग त्या इंटरनॅशनल ब्रँडला तुम्ही FDIमध्ये अलाव करा, मल्टिपल याच्यामध्ये रिटेलिंगमध्ये, प्रोव्हाइडेड की तुम्ही हिंदुस्थानाच्या किरकोळ व्यापाऱ्यांना लेवल प्लेईंग फील्ड देताय. त्यांना अगर तुम्ही 12% रेट ऑफ इंटरेस्टनी दिला आणि तो माणूस विश्वमधून 1% रेट ऑफ इंटरेस्टवर पैसा आणतोय तर मग हे लेवल प्लेईंग फील्ड नाही आहे. म्हणून या एक कारणावर ही मला BJPची पॉलिसी फार आवडली आणि ही मेक सेन्स. जे UPA सरकारने ज्याच्यावरती हे नाही केलं की तुम्ही लाखो लोकांच्या पोटांवर तुम्ही लाथ मारताय बिकॉज तुम्ही हा कधी पॉईंट घेतलाच नाही. तर हा एक मोठा मुद्दा आहे ज्याच्यावरती वी मस्ट एप्रिशिएट अँड वी मस्ट गिव्ह दिस क्रेडिट टू नरेंद्र मोदी. मला वाटतं खरोखरच राजीवजींनी एक विषम स्पर्धेचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात आणून दिला. कारण रिटेलमध्ये आपल्याला एक गोष्ट गुंतवणूक म्हटलं तर प्रत्येक जण स्वागत करायला जातो. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला की 12% आपल्या किरकोळ व्यापाऱ्यांना मिळणारं देशांतर्गत 12% वरती इंटरेस्ट मिळतं आणि जर जगाच्या पातळीवरती आपण जर गेलो तर वर्ल्ड मधनं 1% मिळतं. म्हणजे बाहेरच्या प्लेयर्सला जर एवढा कमी याच्यात असेल हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. माधव भंडारी सर, मला माहिती आहे तुम्हाला जायचंय, त्यामुळे मी तुम्हाला इकडे थांबवणार नाही. धन्यवाद, तुम्ही मी मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये सहभागी झालात. मी मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्याला एक ब्रेक घ्यावा लागेल. ब्रेक नंतर आपण आणखीन काही मुद्द्यांवरती चर्चा करू. तुम्ही पाहत रहा मी मराठी विशेष. ब्रेक नंतर मी मराठी विशेष हे पाप कुणाचं मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय महागाईवर. पाटील साहेब, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे रिझर्व्ह बँकने एक सल्ला दिला की कृषी मालाच्या वरती व्यवस्थापन करता येईल का, महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्ही जवळपास गेले 10-12 वर्षात, हे खरंच पॉसिबल आहे? असं जर केलं तर महागाईवरती नियंत्रण करता येऊ शकतं? कृषी मालावर जर प्रक्रिया करणारी कारखानदारी आपल्याकडे असेल आणि बाजारात पोचवण्यासाठी कोल्ड चेनची जर गरज असेल त्या प्रॉडक्टला, तर ती जर व्यवस्था असेल तर नक्की आपल्याला बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हातात तो पैसा जाऊ शकतो. आणि त्यासाठी पेरिशेबल कमोडिटी जी आहे, आता उदाहरणार्थ भाजीपाला आहे, तर भाजीपाला या शेतात तयार झाल्यावर तो डायरेक्ट मुंबईत येतो आणि आपण डायरेक्ट विकतो. त्याच्याऐवजी जर त्याला कोल्ड चेनमधून मुंबईत आणायची आणि काही काळ टिकवण्याची व्यवस्था जर झाली तर कदाचित त्यांचंही नुकसान टळेल आणि ग्राहकांना देखील ते माफक दरात हातात मिळेल. त्यामुळे कोल्ड चेन एस्टॅब्लिश काही ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने, आमच्या आघाडीच्या सरकारने मागच्या काही वर्षात या राज्यामध्ये राज्यातला भाजीपाला आणून मुंबईत डायरेक्ट विकण्याचं देखील काम केलं आणि बऱ्याचशा ठिकाणी ग्राहकांना त्याचा फायदा द्यायचा प्रयत्न देखील केला. सरकार कायम इंटरव्हेन्शन करू शकत नाही. सरकार संकट आल्यावर इंटरव्हेन्शन करणं ठीक आहे, पण मार्केट स्टेबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी पॉलिसी फ्रेम करणं हे सरकारचं काम आहे. आणि त्यासाठी ह्या इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट देणं, येणारे सगळे मार्ग व्यवस्थित निर्माण करणं आणि कोल्ड चेनमधून माल येत असेल तर इथं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत किंवा पुण्यात किंवा नागपूरमध्ये किंवा नाशिकमध्ये तयार करणं, याच्यासाठी काही योजना सरकारने केलेल्या आहेत. पण सरकारने त्याच्यात ज्यावेळी महागाई वाढायला लागली आणि विशेषतः भाज्याची किमती वाढल्या, तर सरकारने देखील स्वतः डायरेक्ट विक्रीची व्यवस्था मुंबईत केलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे आता सुद्धा आपला उल्लेख आला की फार्म टू डायरेक्ट कस्टमर ही जी एक चेन, थेट चेन एक तयार केली गेली पाहिजे होती. आताही पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही. म्हणजे संकट आलं की आपण मोबाईल व्हॅन फिरवतो, मात्र त्या सुद्धा तुटपुंज असतात. उलट मागच्या UPAच्या सरकारने, आता शेवटी काय आहे, पराभव झाला आहे त्यामुळं काही सांगितलं तर लोकांना त्याचं ॲक्सेप्टन्स होत नाही, पण मागच्या UPAच्या सरकारने ॲग्रिकल्चर कमॉडिटीजमध्ये कोल्ड चेन निर्माण करण्यासाठी हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना आणल्या, सबसिडीज दिल्या, इंटरेस्टमध्ये सबसिडी दिली. बऱ्याचशा प्रोजेक्ट्सना परदेशातनं जर काही कोण फ्रँचाईज करत असेल किंवा काही टेक्नॉलॉजी आणत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं. आणि हा देश एवढा मोठा आहे की 4-5 वर्षात हे सिनारिओ चेंज होणार नाही. पण त्याच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या केंद्र सरकारमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये फ्रेम झाल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर या देशातलं आणि ह्या कोल्ड चेनसारख्या व्यवस्था किंवा स्टोरेजच्या व्यवस्था किंवा टर्मिनल मार्केटची कन्सेप्ट, या सगळ्या कन्सेप्ट मागच्या 5 वर्षात या देशात फार चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न झाला. जयंतराव, आपण एक केवळ राजकीय नेते नाही आहेत, म्हणजे आपल्याकडे एक अभ्यासू आणि
विशेषतः आपण स्वतःच जो उल्लेख केलेला की म्हणजे तोट्यातली अर्थव्यवस्था राज्याची आपण फायद्यात आणून दाखवला. अर्थसंकल्प, शिल्की अर्थसंकल्प आपण 3 वर्षात मांडला असा दावा केलात. एक अभ्यास चांगला आहे आपला, विशेषतः ग्रामीण भागातून आपण येता, तिकडच्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येची आपल्याला जाण आहे. एक दुधाचा जर विचार केला आपण की दुधाच्या बाबतीत कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जे साध्य करू शकलो आपण की ग्रामीण भागातील दूध आज मुंबईत येतं. आपल्या सारख्या अनेक नेत्यांचे जे ब्रँड आहेत, तिकडच्या सहकारी चळवळीतून तयार झालेले ब्रँड, हे व्यवस्थित यशस्वीरित्या आज मुंबई शहरी ग्राहकांना, मुंबईतील असतील, पुण्यातील असतील, ठाण्यातील असतील, नागपुरातील असतील, योग्य पद्धतीनं दर्जेदार दूध मिळवून देतात. शेतकऱ्यांना सुद्धा जोडधंदा म्हणून त्याचा लाभ मिळू लागलेला आहे. एक श्वेतक्रांती प्रत्यक्षात आलेली दिसते. भाजीपाल्याच्या बाबतीत तसं एक ग्रीन रिव्हॉल्युशन वेगळ्या पद्धतीचं का होऊ शकत नाही? त्यासाठी काही योजना डोक्यात आहे का? आपल्याकडे काय झालं की शहराच्या आसपासच भाजीपाल्याला जास्त प्रोत्साहन असतं. आमच्या भागातही भाजीपाला आहे. मग आमच्या भागातला भाजीपाला निघतो तिकडं, पहाटे पहाटे इथं येतो आणि इथं मुंबई मार्केट कमिटीमध्ये गेल्यानंतर त्याची विक्री करण्याची व्यवस्था होते. तर त्याच्या सगळ्या ज्या लॉजिस्टिकल प्रश्न आहेत, त्या प्रश्नात त्या भाजीपाल्याच्या उत्पादकाला किती दर मिळाला ते इथं रुमालाच्या खाली ठरतं. ते अनेक वेळा मोडण्याचा आमच्या सरकारने प्रयत्न केला, अनेक वेळा, पण त्याला मर्यादित यश आलं. पण आज मात्र गेल्या काही वर्षामध्ये आता मात्र थेट विक्री करण्याच्या ज्या पद्धती विशेषतः यावर्षी आमच्या आघाडीच्या सरकारने सुरू मुंबईत केलेल्या आहेत, त्याचे चांगले दृश्य परिणाम दिसायला लागलेले आहेत. राजू, तुमच्याकडे मी उपायासाठी पाहतोय. नाही, मी माझं म्हणणं हे की जसं यांनी सांगितलं, सबसिडी हा जो प्रकार आहे हा सर्वात पहिले हा एक नॉनसेन्स आहे. हा सर्वात पहिले बंद करा. मला लक्षात आहे की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये मॅनेजमेंट शिकत होतो तर तेव्हा आम्ही असं ऐकायचो की महाराष्ट्रामध्ये शुगर लॉबी जी आहे ही सर्वात मोठी लॉबी आहे. माझं म्हणणं साहेब, जी इंडस्ट्री गव्हर्नमेंटकडनं सबसिडी मागते, सबसिडी म्हणजे भीक मागणं. US मध्ये जेव्हा कोणची कंपनी जेव्हा फट होते तर त्याच्यामध्ये पण मार्केट फोर्सेसमध्ये तुम्ही म्हणता, पण मार्केट फोर्सेसमध्ये त्या कंपनीला तुम्ही फट होऊच देत नाही. क्योंकि तेव्हा मग ते तिथले सेनेटर्स, गव्हर्नर्स अमेरिकेमध्ये पण म्हणतात, व्हाईट हाऊसमध्ये जातात, सर आम्ही इलेक्शन हरू, लॉबी ॲक्टिव्ह होते. अरे समजा तुम्ही मोठ्या गाड्या बनवत होता, गॅस गजलस बनवत होता, ती मरू द्या ना त्या गाडीला, गेली खड्ड्यात. सम न्यू कंपनी विल कम विच इज मोर एफिशियंट, विच इज मोर बेटर. पण ते असं होत नाही. ते अमेरिकेमध्ये पण होत नाही, इंडियामध्ये पण होत नाही. तर इंडियामध्ये सबसिडी उद्योगपती फक्त खातो आणि त्याच्यानंतर डकारतक मारत नाही. त्याच्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. विंड मिलमध्ये जे विंडची ही मिल होती त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना 100% ॲक्सिलरेटेड डेप्रिसिएशन दिलं. डेव्हलप झाली का आपल्याकडे विंडमिल? सगळ्यांनी डेप्रिसिएशन बिझनेसमॅननी खाल्लं. पहिल्या वर्षामध्ये 100% डकारने मारली, सगळ्या बँकांना झोपवला आणि त्याच्यानंतर ते म्हणतात आम्ही आमचे हात वरती करायचे क्योंकि लायबिलिटी आमची लिमिटेड आहे. एक सर, पॉलिसी पॅरालिसिसचा मुद्दा होता. 2 मिनिटं थोडक्यात, आता वेळच वाढवा तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या विंडमिलमध्ये फार मोठी अचिव्हमेंट राज्य सरकारने केलेली आहे. आपण माहिती घ्या, मी पाहिलं तर उद्या तुम्हाला फिगर्स पाठवतो. हजारो मेगावॅट विंडमिलवर आज आपण निर्माण करण्यात यश मिळवले. ती पॉलिसी फ्रेमवर्क व्यवस्थित झालं म्हणून. आज शेवटी असं आहे की त्या इन्व्हेस्टरला परवडलं पाहिजे, इथं लेवलपर्यंत आणून ठेवलं तर ती इन्व्हेस्टमेंट जास्त. इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी वेगळ्या राज्यांनी वेगळ्या पॉलिसीज केल्या, आपणही केल्या आणि आपण जास्त इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केली. फार हजारो मेगावॅट आज महाराष्ट्रात विंडमिलवर वीज निर्माण आपण करतो. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या सबसिड्या ज्या आहेत त्या सबसिड्या कोण आहे? उत्पादक कोण आहे? शेतकरी आहे. शेतकऱ्याचा त्या कुठल्या तरी खाजगी साखर कारखान्यांना सबसिडी देत बसत नाही, पण आपण त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची शेती किफायतशीर व्हावी म्हणून आपण काही प्रमाणात सबसिडी दिल्याशिवाय तो त्या प्रकारच्या शेतीमध्ये जाणार नाही. ही त्यातली बेसिक कन्सेप्ट आहे. सर, पॉलिसी पॅरालिसिसचा एक आरोप लागला केंद्र सरकारवर की धोरणांना लकवा मारलाय. लकवा मारलेला धोरणा राज्यातील पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारवरती एनसीपीतले काही नेते आरोप करतात, काँग्रेसमधले आरोप करतात. या पॉलिसी पॅरालिसिसमुळे महागाई कितपत वाढते आणि याला कितपत जबाबदार आहे पॉलिसी पॅरालिसिस? नाही, निर्णय हे राज्यकर्त्यांनी वेळेवर आणि वेगाने घेतले पाहिजेत. त्याच्यात कोणताही कॉम्प्रोमाइज असलं नाही पाहिजे. ही पवारसाहेबांच्या बोलण्याच्या मागची भूमिका आहे. आणि वेळेवर निर्णय जर झाले तर लोकांनाही त्या प्रश्नातून बाहेर निघायला मदत होते. आणि राज्यकर्त्यांनी वेगाने निर्णय घेत असताना त्याला सगळी माहिती उपलब्ध झाल्यावर त्याने करेक्ट निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतरही त्याने वेळ लावणं
हे थोडंसं अडचणीचं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेले निर्णय मागच्या आता नवीन सरकार आले, पूर्ण मॅन्डेट राजेशबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण मॅन्डेट आहे आणि नरेंद्र मोदींचा स्पीड जोरात आहे. कुठल्याही मंत्र्यांना PA वगैरे ज्या सूचना केलेल्या आहेत, मला असं वाटतं की ते वेगाने निर्णय घेतील आणि याच्यातनं ज्या जनतेनं मतदान केलेलं आहे त्यांना महागाईच्या विरोधात, त्या जनतेची जी एकच बाकीचे मुद्दे असतील पण महागाई हा सगळ्यात, या देशातल्या महिलांनी मतदान का केलं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, तर महागाईतनं हे उत्तर काढतील. मला अपेक्षा आहे की पुढच्या 1 महिना कमी आहे मी म्हणेन, पण पुढच्या 6-7 महिन्यात तरी या प्रश्नावर आणि या येणाऱ्या अर्थसंकल्पात या प्रश्नावर काही चांगली उत्तरं निघावीत अशी माझी अपेक्षा आहे. जसं जयंतराव म्हणाले की इन्फॉर्मेशनमध्ये माझं म्हणणं हे आहे की कॉस्ट फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या 100% ॲक्सेलरेटेड डिप्रिसिएशनमध्ये त्या उद्योगपत्यांनी विंडमिल लावल्या जिथे जिथे विंड साईट्स आहे, पण त्याच्यानंतर खाल्ले ते पैसे आणि त्याच्यानंतर डकारणे. ऐका माझं म्हणणं हे सौदी अरेबियामध्ये आपण जनरली असं म्हणणं राजेश की पैसे खाल्ले, अहो त्यांनी इन्व्हेस्ट केल्यावर त्या विंडमिल उभ्या राहिल्या, त्याने महाराष्ट्राच्या ग्रीडमध्ये आज वीज येते. आता त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना देशात वेगळ्या राज्यांनी ज्या पॉलिसीज केल्या त्यातलीच आपली एक पॉलिसी होती. आता त्यांच्या विंडमिल सप्लाय करतायत आपल्याला वीज, हा एक ठीक आहे. आता त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला त्यांनी किती त्यांचे पेबॅक झालं काय झालं, इट इज देअर बिझनेस. पण राज्य सरकारला आपल्याला वीज निर्माण करण्याचे सगळे मार्ग त्यांना सबसिडी मिळाली, त्यांनी ती सबसिडी घेतली, त्याच्यानंतर बँकांना झोपवला आणि अल्टिमेटली तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन देतो. येणाऱ्या 2017मध्ये अमेरिकेमध्ये जसं आपण गॅस इम्पोर्ट करतो, आपल्याकडे टर्मिनल्स आपण बनवले, इकडे बनवले, गुजरातमध्ये बनवले, जिथे जे आपले टर्मिनल एनरॉननी आपला तिथे. पण तुम्हाला सांगतो अमेरिकासारख्या कंट्रीमध्ये त्यांच्याकडे टर्मिनल नव्हता, क्योंकि त्यांच्याकडे गॅसच नव्हती, ते सगळे इम्पोर्ट करायचे गॅस. पण त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी केली, ते याच्यामध्ये गेले, रॉक्समध्ये गेले आणि त्यांनी रॉक्समधून फ्रॅक्चर करून ती हे केली. त्यांना एवढ्या मोठ्या डिस्कवरीज मिळालेल्या आहे. 2017मध्ये अमेरिका विल बी द बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ गॅस टू द वर्ल्ड. आणि तेव्हा तुम्ही बघाल 2017मध्ये ज्याच्याकडे एनर्जी आहे, कंप्लीट इक्वेशन्स ऑफ द एनर्जी मार्केट विल चेंज बाय 2017. तर तुम्हाला सांगतो ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये हे जसे आपण बोललो ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये आपण हे बघतो, क्योंकि जेव्हा पेट्रोल महाग होतं तेव्हा ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस येतात, जसं विंडमिल आहे. येणाऱ्या टाईममध्ये अगर हे 2017मध्ये जे त्यांना डिस्कवरीज मिळाल्या आणि हे पिक्चर खरं झालं, विंड मिल्स अक्षरशः झोपून जातील इंडियामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इकडे एवढाच आहे की सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. निर्णय विंडमिल शेवटी असं आहे की बगॅसपासून वीज तयार करणं, अल्टरनेटिव्ह एनर्जीचे मार्ग हुडकले पाहिजेत असं केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये आहे. MACBला सोलर एनर्जी तयार करायला पाहिजे हे कंपल्शन आहे. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात आपण विंडमिल हार्नेस जशी केली तशी तामिळनाडूने केली आहे. गुजरातमध्ये या कच्छमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विंडमिल लावलेले आहेत. पॉलिसीज आर ऑलमोस्ट सेम. बट जयंतराव माझं फक्त एक क्वेश्चन आहे की कॉस्ट मोर इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. महत्त्वाचा मुद्दा जो होता त्यातला जयंतरावांनी शेवटी जाता जाता जे म्हटलं की वेगानं निर्णय झाले पाहिजेत, लोकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे. कुठलंही सरकार असू दे, मग केंद्र सरकार असू दे, कुणाचं हे त्या निर्णय न घेणाऱ्यांच्या डोक्यावर येणार नाही, हा धडा किमान महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा घेतला असेल. विशेषतः जयंतरावांनी जे सांगितलं ते कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगत असतील. आणि निर्णय नाही घेत असा ज्यांच्यावर आरोप होता ते आपले मुख्यमंत्री बहुधा निर्णय जे आहे ते फास्ट घेतील. निर्णय लवकर झाले तर एकंदरीतच पॉलिसी पॅरालिसिस होणार नाही आणि महागाई जी आहे ते कुठे ना कुठेतरी यामुळे आपण कंट्रोल करू शकतो किंवा कमी करू शकतो. पाटील साहेब तुम्ही या चर्चेमध्ये आलात, तुमचं धन्यवाद. तांबे साहेब तुमचं पण धन्यवाद. बोटे साहेब तुमचे धन्यवाद. ज्या प्रकारे आपण चर्चा केली महागाईवरती, चर्चेला समप करताना आपण एवढंच म्हणू शकतो की महागाईनं देश त्रस्त झालेला आहे, महिला त्रस्त आहेत, आपण सगळे त्रस्त आहोत आणि सरकारने याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेतले पाहिजे जेणेकरून सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळेल. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.